शब्दस्पर्श टेक चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला गुगल LLM नोटबुकचा दुसरा भाग चालू करत आहोत. या भागामध्ये आपण गुगल LLM नोटबुक हे कशाप्रकारे इमेजवरती एखादी इमेज त्याला अपलोड केल्यानंतर कशाप्रकारे काम करतं त्याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. आणि एखादं पुस्तकाचं पान असेल किंवा एखादी माहितीपर कार्ड असेल किंवा कोणत्या प्रकारची इमेज असेल तर अपलोड केल्यानंतर त्याचं कशाप्रकारे ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात आपल्याला प्रॉडकास्ट पाहिजे असेल तर प्रॉडकास्ट करू शकतो. त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. आणि क्विज आपण एका दुसऱ्या विषयामध्ये घेणार आहोत. क्विज याच्यामध्ये घेत नाही आहे, कारण क्विज म्हणजे प्रश्न कशाप्रकारे तयार करतं ते पाहणार आहोत. ते एका ऑडिओ टेक्स्ट याच्यामध्ये घेऊया. तर वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शब्दस्पर्श टेक चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खास करून विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघूया आजचा विषय जो आहे इमेज अपलोड केल्यानंतर कशाप्रकारे तुम्हाला त्याचा माहिती घेतं आणि कशाप्रकारे तुम्ही त्याच्याशी इंटरफेस करू शकता पाहूया. चला. शब्दस्पर्श पहिलं बघा हे संकल्प इथं बटन आस्क वन सोर्स सिलेक्टेड सोर्सेस 1 स्टुडिओ टॅब चॅट टॅब 2 चॅट सोर्सेस सोर्सेस कॅप 11927.png 11,000.png म्हणजे इमेज आहे. 11927.png PNG म्हणजे इमेज आहे. इमेजवरती ओपन करूया. तर इथं मी आपल्या चॅनलचा जो बॅनर आहे, शब्दस्पर्श टेक चॅनल टेक मोबाईल या चॅनलचा जो लोगो आहे, बॅनर आहे, तो बॅनरचा इथं इमेज अपलोड केलेला आहे. तर त्याच्यावरती त्याने कशाप्रकारे माहिती दिलेली आपण स्टेप बाय स्टेप बघूया. इथं इमेज बघून घ्या. अशा प्रकारे इमेज अपलोड केलेलं आहे. इमेज तुम्ही टेक फोटो घेऊन डायरेक्ट इमेज अपलोड करू शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये असेल तर गॅलरीमध्ये जशा प्रकारे तुम्ही PDF वगैरे तयार करण्यासाठी एखाद्या स्टुडिओवरती करता तसं करू शकता. तर वेळ न गमावता पुढे बॅक घेऊया. शब्दस्पर्श ईमेल मराठी तंत्रज्ञान मार्गदर्शक चॅट स्टुडिओ टॅब केल्यानंतर इथं शब्दस्पर्श टेक मोबाईल 1 सोर्स 2 डिअगो इथे त्यानं एक व्हिडिओ तयार केलेला आहे स्लाईडसारख्या. तर तो कशाप्रकारे व्हिडिओ केलेला आहे प्ले करून बघूया. नमस्कार. कधी असं झालंय का की नवीन फोन हातात घेतला आणि सगळा गोंधळ उडाला? किंवा एखादं ॲप इतकं क्लिष्ट वाटलं की जाऊ दे, नकोच वापरायला असं म्हणून सोडून दिला? आज आपण एका अशाच उपक्रमाबद्दल बोलणार आहोत जो तंत्रज्ञानाची हीच सगळी व्हिडिओ किचकट थोडासा गोष्ट पुढे घेऊया अगदी आपण. सोपी करतोय. चला तर मग सुरू करूया. आणि त्याचा आपल्याला रोजच्या आयुष्यात कसा उपयोग होऊ शकतो? इथे टेक्नॉलॉजी रिव्ह्यूज मिळत. साधं, सोपं पण खूप शक्तिशाली आहे. तंत्रज्ञान आता आपल्या भाषेत. याचा अर्थ फक्त शब्दांचं भाषांतर करणं नाहीये, तर त्यामागच्या क्लिष्ट कल्पना सोप्या करून आपल्या माणसांपर्यंत पोहोचवणं आहे, जेणेकरून कोणीही या स्पर्धेत मागे राहणार नाही. चला तर मग आता हे बघूया की या प्लॅटफॉर्मवर नक्की काय काय शिकायला मिळतं आणि त्याचा आपल्याला रोजच्या आयुष्यात कसा उपयोग होऊ शकतो. इथे टेक्नॉलॉजी रिव्ह्यूज मिळतात, म्हणजे कोणता फोन घ्यावा कोणता नको हे बजेटमध्ये ठरवता येतं. सोबतच फोनसाठी कोणत्या ॲक्सेसरीज चांगल्या आहेत, आपल्या फोनमधले लपलेले फीचर्स कसे वापरायचे यावर माहिती मिळते. आणि हो, कोणती नवीन ॲप्स आपल्या कामाची आहेत याबद्दलही मार्गदर्शन मिळतं. आता ह्या यादीतला एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, ॲक्सेसिबिलिटी. याचा सरळ अर्थ आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इमेज अपलोड करून व्हिडिओ किंवा ऑडिओ ब्रॉडकास्ट तयार करू शकता. तर शब्दस्पर्श टेक मोबाईल एखादी प्रतिमा अपलोड करून इमेज किंवा एखादी इमेज अपलोड करून तुम्ही ऑडिओ किंवा व्हिडिओ तयार करू शकता, ब्रॉडकास्ट तयार करू शकता, त्याचे चॅट करू शकता. तर त्याने कसं माहिती दिली आहे बघा त्या इमेजची. तर आपण टेक्स्ट बघूया तर कशा प्रकारे त्यांनी टेक्स्टमध्ये माहिती अपलोड केलेलं आहे. हे संकलित चित्र शब्दस्पर्श टेक मोबाईल नावाच्या एका उपक्रमाची माहिती देते, जो मराठी भाषेतून तंत्रज्ञान उपलब्ध करून देतो. या व्यासपीठावर मोबाईल ॲप्स, नवीन फीचर्स आणि ॲक्सेसिबिलिटी साधनाची सविस्तर समीक्षा केली जाते. विशेषतः दृष्टिहीन किंवा तंत्रज्ञान उपयुक्त अशा तंत्रज्ञान विषयक माहितीचे हे एक केंद्र आहे.
या प्रतिमेत दिलेल्या सूचनेनुसार सदस्यांनी समूहात वैयक्तिक माहिती शेअर करू नये आणि गरज असल्यास केवळ व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधावा. अशा प्रकारे हे स्रोत प्रादेशिक भाषेतून डिजिटल साक्षरता वाढवण्यावर भर देतात. अशा उपक्रमांमध्ये ग्रामीण भागातील लोकांनाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख सोप्या पद्धतीने होण्यास मदत बघा होते. त्याने किती प्रकारे डीप माहिती दिलेली आहे. आणि ही माहिती देत असताना त्यानं म्हणजे एक प्रतिमा फक्त त्याला मी अपलोड केली आणि त्या प्रतिमा म्हणजे एक आपल्या चॅनलचा जे बॅनर आहे तो बॅनरबद्दल त्याने एवढं डीपमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे बघा काय विषय आहे पहिला. बटन आता ज्यांना दिसतंय त्यांना सांगायची गरज नाही, पण ज्यांना जे दृष्टीबाधित आहेत, ज्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम असतो किंवा ज्यांना अंशतः दिसतं तर त्यांच्यासाठी सांगतो. पहिलं जे बटन आहे आम्ही हे व्हिडिओमध्ये इथं हा व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा विषय म्हणजे आता हे बटन जे म्हणत आहे तर ते एक बटन म्हणजे तिथे एक बाण आहे तो कॉपी करण्याचा, दुसरा आहे तो लाईक आणि दुसरा आहे लाईक आणि डिसलाईक म्हणजे असे 3 बटन आहेत. तर आता हे टॉकबॅकच्या माध्यमातून जसं मी डिस्क्राईब करतो तर ते सांगतं हा इमेज अशासाठी आहे नाही का, हे बटन कशासाठी तर पुढे बघूया. बटन हा पॅराग्राफ दिला त्याला. मी पहिला प्रश्न काय विचारला होता बघा, हे काय आहे. हे काय आहे. मार्च 25 पहिला प्रश्न त्याला विचारला होता हे काय आहे. ओके, हे शब्दस्पर्श टेक मोबाईल नावाच्या एका प्लॅटफॉर्मचे किंवा ग्रुपचे बन आहे. 1 शब्दस्पर्श टेक नावाचे चॅनलचे किंवा बॅनर आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. उद्देश तंत्रज्ञान आता आपल्या भाषेत या ब्रीदवाक्यावरून हे स्पष्ट होते की हे लोकांपर्यंत तंत्रज्ञानाची माहिती मराठी भाषेत पोहोचवण्याचे काम करते. 1 बघा कसं नाही अगदी बुलेट पॉईंट म्हणजे असं अगदी पॉईंटमध्ये जसं इथं पुस्तकामध्ये पॅराग्राफ असतात किंवा पॉईंट्स असतात तशा प्रकारे पॉईंट्स वाईज उत्तरं दिलेली आहेत. विषय यावर तंत्रज्ञानाशी संबंधित विविध विषयाची माहिती दिली जाते जसे की इथं बघा टेक्नॉलॉजी रिव्ह्यू 1 एक्सेसरीज 1 फीचर्स 1 फीचर्स एक्सेसिबिलिटी 1 अशा प्रकारे आपण या चॅनलवरती माहिती दिली जाते. त्याने ते सांगितलेलं अजून पण आहे. बघा आता दुसरा प्रश्न मी त्याला काय विचारला होता बघा, हा चेन कोणता आहे. ते टायपिंग चुकीचं झालेलं आहे. तिथं चॅनल कोणता आहे असं त्याला विचारायचं होतं. इथं त्यानं कन्फ्यूज उत्तर दिलेलं आहे बघा. का तर याचं चॅनल हे आहे आणि हा शब्दस्पर्श टेक मोबाईल हा चॅनल किंवा प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म म्हणजे आता त्याने इथं व्हॉट्सअप ग्रुप पण आहे ना त्याच्यामध्ये त्याने ते प्लॅटफॉर्म घेतलेलं आहे आणि चॅनल आहे असं दोन्ही प्रकार त्याने उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कन्फ्यूज नाही येते पण आपल्याला कन्फ्यूज उत्तर वाटते. या चॅनलची काही मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. या चॅनलची मुख्य वैशिष्ट्य बघा. नाव शब्दस्पर्श टेक मोबाईल 1 अगदी जसं की एखादा पॅरेग्राफ बाय पॅरेग्राफ किंवा निबंध अगदी बुलेट पॉईंटमध्ये छानसं उत्तर त्यानं दिलेलं आहे. आणि तुम्ही आता हे मी इथे चॅनलचं उदाहरण बॅनर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकातला कुठलाही एका विषय असेल तर तो इथं कॉपी पेस्ट करून किंवा टेक्स्ट कॉपी करून किंवा त्याचा ऑडिओ पॉडकास्ट करू शकता आणि याच्यावरती क्विज पण करू शकतो. आपण क्विजचा एक वेळा व्हिडिओ करणार आहोत तर बघूया. ब्रँडिंग तंत्रज्ञान आता आपल्या भाषेत 1 ब्रँडिंग तंत्रज्ञान आता आपल्या भाषेत. विषय हा चॅनल प्रामुख्याने तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी विषयावर आधारित असून या टेक्नॉलॉजी रिव्ह्यू फीचर्स आणि नवीन माहिती ॲक्सेसिबिलिटी. बघा आता तिसरा प्रश्न. एडिटिंग हा चॅनल कशाचा आहे. हा चॅनल कशाचा आहे. हा चॅनल कशाचा आहे त्यानं काय उत्तर दिले बघा. शब्दस्पर्श टेक मोबाईल नावाचा चॅनल किंवा प्लॅटफॉर्म आहे. 1 पुन्हा एकदा त्यानं कन्फ्युजन उत्तर म्हणजे तशाच प्रकारे उत्तर दिलं आहे. चॅनल किंवा या चॅनलचा मुख्य उद्देश आणि ते कशाशी संबंधित आहे याची माहिती खालीलप्रमाणे आहे. मुख्य विषय हा चॅनल पूर्णपणे तंत्रज्ञानावर टेक्नॉलॉजी आधारित आहे. 1 तर तुमच्या लक्षात आलं असेल याला प्रश्न विचारल्यानंतर जे तुम्ही सोर्स अपलोड केलेला आहे तर समजा तुम्ही एक 200 पानाचा पुस्तकाचा फोटो अपलोड केलेला आहे. 200 पानाचा कोण फोटो अपलोड करत बसत नाही, PDF डाउनलोड करून किंवा PDF अपलोड करतात. पण PDF जर असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही प्रश्न विचारला समजा आता ह्या टेक्नॉलॉजी संदर्भात शब्दस्पर्श टेक मोबाईल नावाचं चॅनल आहे त्याच्या
बॅनर मी अपलोड केला आणि त्याला जर मी दुसरं काही उत्तर विचारलं असतं तर त्याने ते उत्तर दिलं नसतं, कारण ते यामध्ये नाही आहे. परंतु ते काय करतं, तुमच्या सोर्सवरतीच तुम्हाला प्रश्न फोकस करतं. म्हणजे एकंदरीत तुमचा जो धडा आहे किंवा तुमचा पॅरेग्राफ आहे त्याच्यावरतीच तुम्हाला ते फोकस करतं. त्याच्यामुळे तुम्हाला अधिकच अभ्यास करण्यासाठी फार उपयुक्त ठरतं. तर बघूया पुढे काय करतं. उद्देश तंत्रज्ञान आता आपल्या भाषेत. या ब्रीदवाक्यावरून हे स्पष्ट होते की येथे तंत्रज्ञानाची माहिती मराठी भाषेत दिली जाते. 1. ठीक आहे. थोडक्यात सांगायचे तर हा मराठी भाषेत तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देणारा एक टेक चॅनल आहे. 1. बरं, ठीक आहे. चला, तर आता इथं सोर्समध्ये स्टुडिओमध्ये जाऊया. स्टुडिओमध्ये बघा त्यानं स्लाइड डेक स्लाइड डेक, शब्द स्पर्श टेक मोबाईल 1 सोर्स शब्दस्पर्श टेक 1 सोर्स. आता सोर्स 1 सोर्स म्हणजे एकच सोर्स वापरलेला आहे. तुम्ही सोर्स वाढवू शकता. तर याचा एक व्हिडिओ मगाशी मी तुम्हाला प्ले करून दाखवत होतं. आता बघूया कशा प्रकारे इथे सुरुवात. नमस्कार. Accessible. कधी असं झालंय का सुरुवात की करली. नवीन फोन हातात घेतला आणि सगळा गोंधळ उडाला, किंवा एखादा ऍप इतकं क्लिष्ट वाटलं की जाऊ दे, नकोच वापरायला असं म्हणून सोडून दिला. आज आपण एका अशाच उपक्रमाबद्दल बोलणार आहोत जो तंत्रज्ञानाची हीच सगळी किचकट गोष्ट अगदी सोपी करतोय. चला तर मग सुरू करूया. खरंय ना, अनेकदा नवीन गॅजेट्स किंवा ऍप्स बघितल्यावर वाटतं की हे सगळं किती गुंतागुंतीचं आहे. मला वाटतं आपण सगळेच कधी ना कधी या अनुभवातून गेलेलो आहोत. पण असं नेमकं का बघा, होतं? सुरुवात पण त्याला तर कशी या तंत्रज्ञानाच्या आव्हानामागे अगदी सुरुवात पण व्यवस्थित केलेलं आहे. असं कुठेतरी तुटक वगैरे काय नाही. अगदी विषयाला अनुसरून बॅनरच्या विषयाला अनुसरून त्यानं विषयाला सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे एक व्यवस्थितरित्या त्यानं एक व्हिडिओ ब्रॉडकास्ट तयार केलेला आहे. नक्की काय कारण आहेत? चला जरा खोलात जाऊन बघूया की कोणत्या मुख्य अडचणींमुळे आपल्याला हे सगळं इतकं अवघड वाटतं. सगळ्यात पहिला आणि मोठा अडथळा म्हणजे त्याची भाषा. आता बघा ना, क्लाउड स्टोरेज, रॅम, प्रोसेसर हे शब्द ऐकल्यावरच डोकं फिरायला लागतं. प्रोसेसर म्हणजे आपल्या फोनचा मेंदू किंवा रॅम म्हणजे त्याचा वेग. हे सगळं ठीक आता मी जरा व्हिडिओ पुढे घेतो. टायटल्सची सोय. चे काही अगदी साधे सोपे नियम आहेत. चला बघूया ते काय आहेत. या समुदायाचा एक सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणीही ग्रुपवर वैयक्तिक माहिती टाकू नये. गरज पडल्यास ती खासगी मेसेजद्वारे विचारली बघा, ते किती सिम्पल व्यवस्थित करून दाखवलेलं आहे त्यानं. इथं बघूया कशा प्रकारे जायचं नियोजन करेल. यालाच म्हणतात सक्षमीकरण आणि समावेशकता. शब्दस्पर्श टेक मोबाईलचा हा संदेश म्हणूनच खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा ज्ञान आपल्या भाषेत मिळतं तेव्हा ते आपलंसं वाटतं आणि मग शिकण्याची प्रक्रिया अवघड नाही तर अगदी आनंददायी होऊन जाते. जाता जाता एक विचार करूया. विचार करा, जर प्रत्येक नवीन आणि अवघड वाटणारी गोष्ट आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेत सोप्या करून शिकायला मिळाली तर आपल्या आयुष्यात किती मोठे आणि सकारात्मक बदल घडू शकतील, नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद. तर त्यानं शेवट बी व्यवस्थित केलेला आहे. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे टेक्स्ट ऑडिओ अपलोड करताना तुम्ही ज्यावेळेस इमेज अपलोड केली सिलेक्ट करत असाल. नमस्कार. कधी असं Sorry. झालंय का की नवीन शब्द स्पर्श चॅट सोर्सेस टॅब 1 चॅट चॅटमध्ये गेला. थोडक्यात बटन आस्क 1 सोर्स सिलेक्टेड सोर्सेस 1 टॅप टू चेंज टॅप टू चेंज पण करू शकता. सोर्सेस सिलेक्ट बटन इथं प्रश्न पण विचारू शकता इंडिया क्विटी अशा प्रकारे इथं. आणि तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा सोर्स अपलोड कराल त्यावेळेस तुम्हाला तिथं ते प्रश्न विचारतं. तर काय प्रश्न विचारतं, तर समजा एक इमेज अपलोड केली तर त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रश्न विचारतं यामध्ये कुठल्या विषयावर फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर त्याची बाय डिफॉल्ट भाषा ही इंग्रजी असते. तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये करू शकता. मराठी आहेत, हिंदी आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे. इथं भारतीय भाषांना पण मोठ्या प्रमाणे प्राधान्य दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इमेज अपलोड करून तुम्ही तुमच्या धड्यातील माहिती अतिशय सोप्या प्रमाणे शिकू शकता, अभ्यास करू शकता. तर आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयाचा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. चांगल्या प्रकारे अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, हीच शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो.